श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल व अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. स्वामी यांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, 10 जून या रोजी आपला 10 जून 2025 या रोजी आपला वटपौर्णिमा हा सगळ्या महिलांचा आवडता सण आहे. आणि या दिवशीच आपण कुठल्या रंगाची साडी नेसणं हे अतिशय शुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे कुठल्या रंगाची साडी नेसू नये, कुठल्या रंगाची साडी नेसणं हे अशुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे कुठल्या बांगड्या या आवर्जून आपण घातल्या पाहिजे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर चला मग सुरू करू आपल्या व्हिडिओला. आपल्या पतीला, आपल्या मिस्टरांना हे दीर्घायुष्य लाभावं, त्याचप्रमाणे आपल्या संसार हा सुखाचा, आनंदाचा कायम राहावा, यासाठी आपण हे व्रत करत असतो. या दिवशी, वटसावित्रीच्या दिवशी, सावित्रीने आपल्या तिच्या नवऱ्याला हे यमापासून खेचून आणलं होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे हा वटपौर्णिमा हा सण आपल्या पतीला, आपल्या मिस्टरांना हे दीर्घायुष्य लाभावं यासाठी आपण हा साजरा करत असतो. तर हे बघा, वटवृक्षाचीच पूजा का केली जाते, तर हे वटवृक्षाला बघा, वटवृक्ष हे 100 वर्षांपेक्षा जास्त टिकत असतं. सगळ्यात जास्त दीर्घायुष्य हे वडाच्या झाडाचं असतं. ते 100पेक्षा कितीतरी जास्त वर्ष ते टिकत असतं. त्यामुळेच त्याचं आयुष्य आपल्याला लाभावं, तसंच दीर्घायुष्य आपला पती व्हावा, यासाठी आपण वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करत असतो. तर त्याचबरोबर आपल्याला या दिवशी हे बघा, काही जण या काही नकळत अशा चुका पण करून देत असतात. त्याच काय, तर हे बघा, त्याच या दिवशी या कुठलीच रंगाची साडी घालावी, कुठल्या रंगाची साडी घालणं अतिशय शुभ मानलं जात असतं, हे आपण बघू आधी. त्यानंतर आपण कुठल्या रंगाची साडी घालू नये हे देखील बघणार आहोत. तर हे बघा, सगळ्यात पहिले म्हणजे हिरवा रंग. हे बघा, हिरवा रंग हा आपल्या सौभाग्याचं प्रतीक असतो, उत्साहाचं प्रतीक आपण मानलं जात असतो. मध्ये सुद्धा हिरवा रंगाची साडी ही आवर्जून घेतली जात असते. तर असंच हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जात असतो. तर या दिवशी आपण जर हिरव्या रंगाची साडी घातली तर अतिउत्तम आहे, खूप छान आहे. आवर्जून हिरव्या रंगाची साडी घाला. जर नाही जमली तर ठीक आहे, दुसरी घातली तरी देखील चालेल. त्याचबरोबर हे बघा, लाल आणि पिवळा. लाल आणि पिवळा हे हळदी कुंकाचे कलर असतात, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हे सुद्धा अतिशय शुभ असे मानले जात असतात. आपण जेव्हा देवीची ओटी भरत असतो बघा, तेव्हा एकतर सगळ्यात प्रथम हिरवा, नाहीतर लाल किंवा पिवळा हा कलर आपण घेत असतो. तर हे कलर असे आहेत की जे देवी देवतांना सुद्धा खूप अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे आपल्याला हे मांगल्याचं, उत्साहाचं प्रतीक असे हे कलर मानले जात असतात. त्यामुळे आपण लाल किंवा पिवळा या कलरची साडी घातली, या रंगाची साडी घातली तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. त्याचबरोबर हे बघा, गुलाबी कलर. तर गुलाबी कलर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रेमाचं प्रतीक हे मानलं जात असतं. आणि हा वटसावित्री हा दिवस हा प्रेमाचं प्रतीक म्हणूनच आहे. हा दिवस एक, हे बघा, सगळ्यांनाच माहिती आहे की सावित्रीने तिच्या यमदूतापासून तिच्या पतींना खेचून आणलं होतं. त्यामुळे हा प्रेमाचा प्रतीक म्हणूनच मानला जात असतो. आपल्या पतींना दीर्घायुष्य राहावं, आपल्या संसार हा सुखाचा, आनंदाचा कायम राहावा, आपल्या संसारामध्ये कायम प्रेम राहावं, यासाठी देखील आपण गुलाबी रंगाची साडी हे घालू शकतो. त्याचबरोबर तुम्ही चॉकलेटी, चिंतामणी हे कलर, हे रंग, या रंगाची देखील घातली, केशरी रंग घातला तरी देखील चालतो, त्यामध्ये काही हरकत नाही. तर आता आपण हे बघितलं की आपण कुठल्या रंगाची साडी घालायला हवी. पण आता आपण हे बघूया की आपण या दिवशी कुठल्या रंगाची साडी घालू नये. तर हे बघा, काळा रंग सगळ्यात प्रथम. हे बघा, काळा रंग ही आपण अमुक म्हणजे 1-2 पूजा सोडली तर आपण कुठल्याही पूजेमध्ये सहसा काळा रंग घालत नसतो बघा. तर शनी महाराजांची किंवा कालभैरवांची अशा पूजा सोडल्या तर आपण काळा रंग हा आपल्याला अशुभ मानला जात असतो.
त्यामुळे आपल्याला या दिवशी ही चुकूनही काळ्या रंगाची साडी घालायची नाही आहे. त्याचबरोबर पांढरा रंग किंवा अगदी गडद निळा असा रंग असतो बघा, अगदी डार्क निळा. तर हे पांढरा आणि डार्क निळा हे सुद्धा रंग हे या दिवशी घालणं हे अशुभ मानलं जात असतं. हे बघा, पांढरा रंगसुद्धा आपण सहसा पूजेमध्ये घालत नाही. तर म्हणजे पूजेमध्ये कुठल्या तर महादेवांची जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हाच आपण पांढऱ्या रंगाची साडी घालत असतो. नाहीतर सहसा आपण दुसऱ्या कुठल्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाची साडी घालत नसतो बघा. त्यामुळे काळा, पांढरा किंवा गडद निळा, डार्क निळा आपण ज्याला म्हणतो, तर असा हे रंग आपल्याला घालणं या दिवशी अशुभ मानलं जात असतं. हे बघा, या माहितीवर मला माहिती आहे तर मी तुम्हाला माहिती देण्याचं काम केलेलं आहे. तुम्हाला या माहितीवर किती विश्वास ठेवायचा आहे किती नाही हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे हे बघा, आणि या गोष्टी असतात नसतात हे आपण कुठलीही पूजा करतो ना तर तेव्हा आपण ही मनापासून करत असतो बघा. त्यामुळे आपल्याकडून कुठलीही चूक होऊ नये, काही अपशगुन घडू नये हे आपल्या सगळ्यांनाच त्याची काळजी घेत असतो. त्यामुळे आपण जर आवर्जून या गोष्टी जर पाळल्या ना तर आपल्याला या दिवसाचं हे व्रत केल्याचं संपूर्ण फळ अगदी कितीतरी जास्त पटीने मिळत असतं. त्याच उलट जर आपण या गोष्टी पाळल्या नाही तर आपल्याला त्याचे नुकसान भरपाई देखील करावी लागत असते. मग बऱ्याच जणांसोबत काही इन्सिडन्स वगैरे घडतात वगैरे, तर ते किंवा अपघाती वगैरे काही होत असतात काही जणांसोबत. तर त्यामुळे तर या काही गोष्टी पाळल्या नमुळेच ते घडत असतात हे लक्षात घ्या. त्यामुळेच आपल्याला आवर्जून या गोष्टी या दिवशी पाळायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या आहे हे बघा. आता कशी फॅशन निघाली आहे ना की आपण ज्या रंगाची साडी नेसतो त्याच रंगाच्या आपण मॅचिंग बांगड्या वगैरे घालत असतो बघा. पण हे बघा, तुम्हाला घालायच्या आहे तर आवर्जून घाला तुम्ही मॅचिंग बांगड्या, मी तुम्हाला नाही म्हणत नाही. पण त्यासोबतच आपल्याला आवर्जून त्या बांगड्यांमध्ये हिरव्या बांगड्यासुद्धा घालायच्या आहेत. हे बघा, तुम्ही काचेच्या दुसऱ्या कुठल्याही कलरच्या बांगड्या घाला किंवा बेंटेक्सच्या बांगड्या घाला, कुठल्याही सोन्याच्या बांगड्या घाला, कुठल्याही बांगड्या घातल्या, पण आपल्याला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या या दिवशी घालायला विसरायचं नाही. हे बघा, हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या या सौभाग्याचं प्रतीक असतं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही कुठल्याही रंगाच्या बांगड्या घाला, पण तुम्ही आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या तरच त्या सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जात असतात कुठल्याही पूजेमध्ये. त्यामुळे तुम्ही कुठल्या बांगड्या घाला नका घालू, पण आवर्जून आपल्याला या दिवशी हिरव्या काचेच्या बांगड्या घालायला विसरायचं नाही हे लक्षात घ्या. त्याचबरोबर या दिवशीच काय आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण हिरव्या काचेच्या बांगड्या ह्या आवर्जून आपल्या हातामध्ये घातल्या पाहिजे. तुम्ही 1 घाला 2 घाला, पण तुमची इच्छा, पण आवर्जून आपल्याला या दिवशी आणि दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही हा नियम पाळला तर अतिशय उत्तम आहे. पण नाही पाळला तरी पण आपण कमीत कमी या सावित्रीच्या दिवशी तर हा नियम हा आवर्जून पाळायचा आहे हे लक्षात घ्या. तर अशी छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या या यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वसालंकार महापूजाचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असेल. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.